आज आहे द्वादशी, काल एकादशी झाली आणि आज मी काल तुम्हाला म्हटलं होतं की घरगुती अगदी थोड्या प्रमाणात थोडक्यात थोडकं तुळशीचं लग्न करणार आहे मी. घरात तुळशीची कुंडी वगैरे सगळं आणलेलं आहे. गुरुजींना पण बोलवलंय, थोड्या वेळाने गुरुजी पण येतील लग्न लावण्यासाठी. आणि तुळशीच्या लग्नासाठी काय काय साहित्य आणलंय हे पण तुमच्याबरोबर शेअर करते. चला. हे बघा तुळशीच्या लग्नासाठी आणलेले साहित्य. हे ओटी भरण्यासाठी लागतं कौठ, आवळा, बोरं, चिंचा, जानवं जोड गोपाळकृष्णासाठी, फळं, नैवेद्यासाठी, वेण्या, साखर फुटाणे आणि ही फुलं हे आणलेले. ऊस पण आणलेला आहे. हे सगळं मी तुळशीसाठी आणलंय. गोपाळकृष्ण घ्यायचा आता. हे बघा गोपाळकृष्ण घेतलाय. विड्याची पानं आहेत आणि या पिशवीमध्ये तुळशीसाठी हार आणलाय. एवढं सगळं साहित्य लागतं आणि ऊस लागतो म्हणजे तुळशीचा मामा म्हणून मागे उभं राहण्यासाठी असं ऊस पण आणलेला आहे. तर चला आता गुरुजी पण आलेत, मी दाखवते तुम्हाला. मी तुळस अशी सजवलेली आहे. छान तुळस सजवली. पूजा मांडतायत काका. शेवटच्या कप्प्यात बघ. सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी सरयू महेंद्रता तनया गंडकी आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय. दीपनाथा नमस्तुभ्यं श्री यशदेवतां देवानां नमस्करोमि. प्रार्थना पूर्वकं देवतानां घंटावाजवायची. घंटानादं तथा देवं विष्णूकडे घंटा ठेवायचे. घंटेला गंधपूर ठेवायचे. गंधपूरं करतो घंटानादं विष्णुरूपे नमस्तुभ्यं श्री यशदे विश्वदेवे तस्मादेव नमो नमः. तथा देवं विष्णानां नमस्कारं करोमि. यज्ञं सकलदेवतानां दर्शनात चारणोला कंठात ओढायचे. ओम कलशस्य कंठे रुद्रामध्ये मया दीप्तं सर्वोपे नमः. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. ओम आदितं सर्वे विष्णानां सामवेदाय उत्तरे अथर्ववेदाय नमः. अथर्ववेदं पूजयामि. नमस्तुते किमन्वेनं देवताभ्यो नमः. रक्षन्ते विदिशां गुणाय नमस्तुभ्यं. गंधपूरपुष्पतीर्थमे पूजेते. गंधामध्ये अक्षरामध्ये उडवायचे. आपल्या जलामध्ये टाकायचे. जलपूजन सर्वे विश्वदेवे विष्णानां जलात हातात टाकायचे. आपल्या 2 पाया पाण्यात टाकायचे. विश्वदेवे विष्णं पूजयामि. नमो नमः. संकल्पदेवता आपल्या या दीपं आत्मा हे बघा आता इथे छान तुळशीचं लग्न आम्ही चालू केलंय. आता पहिल्यांदी सगळं तुळशीला सजवलं. नंतर विडा, सुपारी, संत्री म्हणजे जी काही फळं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा होता. पंचामृत केलंय. गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. फुलं ठेवलेली आहेत. गोपाळकृष्णाला ड्रेस आणलाय छान.
आणि गोपाळकृष्णाला छान आता त्यांनी पंचामृतानी आंघोळ घातली आहे, छान त्याचा अभिषेक केलेला आहे आणि गुरुजी एकीकडे पूजा सांगतायत. आदित्यं नमो सर्वे देवताभ्यो नमो नमः गन्धपूरपुष्पाणि हरिकल्वा महागणाधिपतये नमो नमः वक्रतुण्डः महाकाय सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्ते लाभस्तेषां जयस्तेषां सुखस्तेषां पराजितं यत्र योगे तथा देवं तथा च विष्णुदेवी तस्माभिर्मोरक्षन्ति विदितानां तदेव लग्नं सुमितं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दयबलं तदेव लक्ष्मीपतये व्यासमामि लाभस्तेषां जयस्तेषां सुखस्तेषां पराजितं यत्र योगे तथा देवं गणेशाय प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. खूप आणले का सर्वदा नाही नाही बाहेर गेली दाखवायचं चांगलं पडायचं महागणपती प्रत्यक्ष भूपती देवता सर्वे विजयता पंचामृत चांगले शुद्धोदक आचमनीयं समर्पयामि. श्री आदि सकाळी एक दूध म्हणा येते प्रसाद अक्षर धुवायचे देवाला व्हायचे समोर खाली दुसरा फूल घ्यायचं हळदी कमळे उडवायचे तुळशी लावायचे तुळशी गणम देवता राधा फुलांचे आधी हळद लावायचे नाही वागता नाही नाही बसायला स्कूल देतो आता इथे बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ 108 वेळा गोपाळकृष्णाला अभिषेक पंचामृताने गुरुजी करतायत. बाहेर गाड्यांचा आवाज आहे, तुम्हाला माझा आवाज आणि गुरुजींचा आवाज कदाचित ऐकायला थोडासा त्रास होईल, ऐकू येणार नाही, कारण अंगणामध्ये आम्ही तुळशीचं लग्न लावलं म्हणून बाहेर अगदी गाड्या रोड टच असल्यामुळे गाड्यांचा आवाज येणार, थोडंसं समजून घ्या. आणि आता छान अभिषेक गुरुजी करतायत याला गोपाळकृष्णाला. माझे मिस्टर बसलेले आहेत पूजेला. आणि तुळशीचं लग्न लावलं की कन्यादानाचं पुण्य मिळतं. खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं घरामध्ये. पण खूप सुंदर. मी आज सकाळी दारांना आंब्याचे डगळे लावले, तोरणं लावलेली तर आहेतच, अंगण स्वच्छ छान धुतलं, तुळशीचा रोपं छान लावली, त्या तुळशीला थोडंसं पाणी घातलं, नंतरून तिला छान, माझ्याकडे नवरात्रीचे 2 स्कर्ट होते, म्हणजे जे परकर असतात आपले जरीचे, ते घातले, मोत्याचं गळ्यातलं आहे, नंतर ठुशी आहे, मंगळसूत्र घातलं आहे. छान तुळशीला मी माझ्याकडनं सजवलं आहे. आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात नाही, घरातल्या घरात देवाचं म्हणून आम्ही थोडक्यात
तुळशीचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला आहे आज. अरे कपडा आणि देवा खायचा. देवाचा ड्रेस पण आहे. ड्रेस पण आणलेला का? एकच आहे ना? एकदा कुठं? त्याचं काम कसं आहे? आणि तो मागे तो बघ. आणि त्यात हात घालायचा हात. लहान बाळाला शब्द घालतो ना, लहान बाळाला घालतो तसं. नाही हो, इकडे आण. हात घालतो. आता जसं लग्नामध्ये नवीन नवऱ्याला नवीन नवरीला कपडे करतात, छान नवीन शालू नेसवतात, छान नवऱ्याला छान कपडे असतात, तसंच आपल्या इथे छान गोपाळकृष्णाला छान जरीचा ड्रेस आणलेला आहे. जरीचा ड्रेस त्याला घातला आणि खूप सुंदर असा गोपाळकृष्ण सजवला आहे. दाखवते मी तुम्हाला. अगदी थोडक्यात आम्ही पूजा केलेली आहे आणि छान जसा तुळशीचा आता ड्रेसचा रंग आहे गुलाबीसर, तसाच मी राणी कलरचा एक छोटासा ड्रेस गोपाळकृष्णाला घातलेला आहे. मी दाखवते आता तुम्हाला. थोडासा मोठा झाला पण हे बघा सेम तसाच मी रंगाचा ड्रेस मी गोपाळकृष्णाला आणलेला आहे. इतका छान दिसतो गोपाळकृष्णाला. एक छान असं रूप येतं, तुळशीला रूप येतं. जसं लग्नामध्ये नवीन नवरीला एक छान रूप येतं तसं एक तेज येतं चेहऱ्यावर, तसंच तुळशीच्या लग्नामध्ये तुळशीला आणि गोपाळकृष्णाला एक छान रूप येतं. आता हा जो गोपाळकृष्ण आहे हा इथे खाली तांबण्यामध्ये ठेवणार. त्याच्या खाली आहे बघा किती सुंदर दिसतोय बघा. आणि तांबण्यामध्ये इथे ठेवायचा असतो आणि त्याची छान खाली पूजा करून घ्यायची. त्याला छान ड्रेस घालायचा, नंतर त्याला नैवेद्य दाखवायचं बघा. विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्या आणि अक्षदांवरती या गोपाळकृष्णाला छान ड्रेस घालून सजवून इथे आम्ही ठेवलं. आणि आता गुरुजी सांगतील त्याप्रमाणे त्याला हळद कुंकू फूल नैवेद्य सगळं इथे दाखवून घेणार आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. गोपाळकृष्णाला एक तुळशीला हे बघा पंचामृत स्नानम समर्पयामी म्हणजे गोपाळकृष्णाला छान पंचामृताने अभिषेक केला, छान गरम पाण्याने आंघोळ घातली, त्याला छान पुसलं, छान जरीचा ड्रेस घातला, त्याला छान नैवेद्य दाखवला. हे बघा खाली चौकोनी मंडल करून पंचामृताचं नैवेद्य आणि आता पेढे आणायचे आहेत. तसंच गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गोपाळकृष्णाला दाखवलेला आहे. आणि आता हा गोपाळकृष्ण उचलून हातामध्ये उचलून आपण इथे तुळशीमध्ये ठेवणार. त्याच्या आधी मंगलाष्टक असतं, तर मंगलाष्टक म्हणायचं असतं. तर मंगलाष्टक म्हणायच्या आधी गुरुजी सांगतात की लग्न कसं आई आणि वडील लावतात, मुलीचं कन्यादान आई वडील करतात, तसंच आम्ही पण माझे मिस्टर इथे पूजेला बसलेले आहेत आणि मग मी आता तुळशीला वेणी घालणार, तुळशीला हळदी कुंकू लावणार. छान मस्तपैकी गोपाळकृष्णाला गजरा वेणी काय असेल आपण आणलेलं ते गोपाळकृष्णाला लावणार घालणार आहे. बघूया हे बघा, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि इतकं छान तुळशीचं लग्न असतात. ऊस असतो तर मुलीचा मामा जसा मुलीच्या पाठीराखी उभा राहतो तसा हा ऊस म्हणून तुळशीचा मामा असतो आणि तो पाठीमागे उभा राहतो. म्हणून आपण मागे अशी एक प्रथा आहे की तो ऊस तिथे मागे ठेवायचा असतो. आता माझे मिस्टर उभे आहेत, सोळं घालून छान पूजा करायची असते. हे बघा आता तिथे मागे त्यांनी ऊस ठेवलेला आहे. म्हणजे मुलीच्या मागे जसा मामा उभा राहतो तसं तुळशीच्या मागे ऊस ठेवतात. तर हा ऊस मी सकाळी घेऊन आले, आता तो तिथे ठेवणार.
खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे. मुलांना पण आनंद होतो आणि आपण घरात आईने जर काही केलं, घरामध्ये आपल्या जर काही असे छान प्रत्येक सण उत्सव साजरे केले, सोहळे साजरे केले, तर आपल्या मुलांना पण त्याची ओळख होते आणि मुलं पण त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये ते करायला सुरुवात करतात. म्हणजे कसं, प्रथा ही पुढे पिढ्याने पिढ्या चालू राहते. मुलांवरही संस्कार होतात, मुलांनाही कळतं घरात काय काय असतं, काय काय नाही, कुठले सणवार करायचे ते सगळं मुलांना सुद्धा समजतं. म्हणून मी प्रत्येक गोष्ट खूप उत्साहाने घरामध्ये करत असते. म्हणजे देखाव्यासाठी मला करायला आवडत नाही. मनापासूनच आम्ही नवरा बायको आणि माझी 2 मुलं ह्याच्यात सहभागी होतो आणि खूप छान सगळे कार्यक्रम आम्ही पार पाडतो. आता त्यांनी मला सांगितलं सवाष्णींनी हळदी कुंकू व्हायचं असतं, म्हणून मी तुळशीला हळदी कुंकू व्हायलं. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही साडी वगैरे नाही नेसल्या का? नाही, मी अगदी साध्या पद्धतीने लग्न तुळशीचं लावलेलं आहे घरातल्या घरामध्ये. हे बघा हळदी कुंकू व्हायलं आणि तुळशीला मी आता वेणी घातली आणि आता गोपाळकृष्णाला हे बघा आता ही त्यांनी दिलेलं आहे जानवं. हे गोपाळकृष्णाला जानवं घालणार आणि मग यांचं आपण गुरुजी लग्न लावून देतील. आता हे जे जानवं आहे हे गुरुजी वेगळं करतील जानवं आणि ते छान हे गोपाळकृष्णाला घालतील माझे मिस्टर. हे बघा ते जानवाचे एक असा एक गुंडाळाच मिळतो, ज्याच्यात 2-2 जानवी वेगळी करायची असतात. आमच्याकडे 4 जानवी लागतात, एक मिस्टरांना 2 मुलांना मुंजी झाल्या म्हणून. आणि आता काही कार्यक्रम असला गणपतीच्या वेळेस तर गणपतीला. आता हे जानवं जे आहेत हे गोपाळकृष्णाला घालतील. असं 4 वेळे करून छोट्या त्याच्या आकाराचं जानवं गोपाळकृष्णाला ते घालतील. हे गोपाळकृष्णाला आता जानवं घातलेलं आहे, छान मस्त गोपाळकृष्ण सजवलेलं आहे. चारी म्हणजे मला 2 लागतील, एक पोरांना मला 2 देऊन द्या. वाटतं का आपण नको आंघोळ करून सूर्याला दाखव. नाही आता सकाळी नाही आता ते मुलाला ते येऊन आहे त्याला सुट्टीवर आहे. थोडा वेळ बोलवलं म्हणा जा ना. चौकोन करायचं घालून काम काम झालं ना. गौरी उदानाय स्वाहा समनाय स्वाहा मां शरणा नैवेद्यं समर्पयामि नमस्ते उत्पत्ति रूपदी प्रयोगा काय होतं ना अंतरपाठ पुढे जाय अंतरपाठ दे हे अंतर हे उत्पत्ति पुढे दुसरा अंतर हे आमकार हे लवकर अंतरपाठ धरायला हो. माझ्या 2 मुलांना अंतरपाठ धरलाय, छान ब्लूटूथवर मंगलाष्टक लावले. गुरुजी एकीकडे म्हणतायत आता तुळशीचं लग्न लावतील, मध्ये अंतरपाठ धरून बघूया. पुढे हो. घेऊन ये ना, घेऊन ये लवकर. 1-2 मिनिटं अक्षर ये ना आता. जाऊ दे, त्यांची इच्छा नसेल ये ना. काय जाऊ दे.
टाकायच्या गंगा सिंधू सरस्वती यमुना राहू दे हे बघा छान लग्न लागतंय आता तुळशीचं आणि गोपाळकृष्णाचं. मंगलम शुभमंगल सावधान. पुढे घेतला सरळ बस अंतरपाठ धरलाय मध्ये. मंगलम शुभमंगल सावधान. मुलीकडे टाकायची मुलगी ना मुलगा असं कळलं का ते आता ठेव ना नवरदेव नवरी नवरदेव असं. हो लक्ष्मी सदा मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुखितं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं सर्वबलं तदेव लक्ष्मीपदे देवतु शुभमंगल सावधान. देवता ग्रामदेवता सामचित्त सावधान. इष्टदेवता ग्रामदेवता सावचित्त सावधान. सूर्य चंद्र राणी देवता सावचित्त सावधान. आदित्य सौर्य ब्रह्मा विष्णु महेश्वराय सावचित्त सावधान. देवता नवदुर्गा सुमुहूर्त राधा दामोदर सावचित्त सावधान. तरी त्याच्यावर म्युझिक लावा तर सावधान. वाजंत्री लाव लग्नाची. सनई लाव पटकन. आता गोपाळकृष्ण तुळशीत ठेवायचं. किती छान बसला. नवरा नवरी गोपाळकृष्ण घरात असतो बाहेर असते आज तिच्याकडे येतात. पाय पाय घालून मी घालून दे आणि घालून द्यायची आरती घ्यायची.
रूपम जगद्गीताय नमो सर्वे विषदेवी शनै शेनाई शेनाईला नमो महानमो नमस्ते फूल गंध अक्षर पुरुषाला हे बघा मस्त लग्न लागलं आता सनई लावली गंध वर ठेव अरे कुठे आहे उसाला दिवा घ्या आरतीला हो पण टाकून दे सोबत हो टाकतो जरा आरती घेते छान लागलं लग्न एकदम छान त्या दिवा घ्या आरतीला हो वार्ता विघ्नाची नुर्वीपूर कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे अन कामना पूर्ती जय देव चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा रुंदुंटी नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रेन मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती देव जय देव पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्था मना दर्शन मात्रेन मान स्मरणे मात्रेन मान कामना पूर्ती जय देव आरी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी आरी पडलो जय देवी जय महिषासुरमथनी हो दैत्यासुरमथनी सुरव चप्पल होते आज तिथे शेजारी आता तू जायचे नाही ते तू दासा लागे पावस लवलाही जय देवी जय महिषासुरमथनी हो दैत्यासुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजलाशा रेषापासून सोडी दुःखापासून ओढी व पाशा आंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा जय देवी जय महिषासुरमथनी हो दैत्यासुरमथनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव स्नान घालीन तुला गंध केशरी राविलावरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती पिवळा पितांबर तुला नेसविला हिरवा सेला मी घालीन वरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा तुळस मंजूळ वाहिनी वरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती सुवर्णाच्या ताटी पक्वांडांच्या दाटी दया दुधाने भरली वाटी अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती शांतीत भकात क्षमा सेवात ज्ञानदीपक लाविलावरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती लक्ष्मीचा कांत पूर्वी मनोरथ लक्ष्मीचा कांत पूर्वी मनोरथ मस्त ठेविले चरणावरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती
अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुला मी आरती कर्पूर गौरम तुळावतारं संसार सारं भुजगेंद्रं एकदम कापुराम. कापुरारती मग? भवानी चैतन्यं कर्पूरं त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव मम देवदेव आयेन माता मन्त्रेन्द्रियत्मा रत्मना वा प्रकुशरा वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि कृष्णं राम नारायणं मोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राधा दामोदर विष्णम आणि संमंत्रहीनम कयम सर्व विश्वदेता रक्ष रक्ष प्रसिद्ध परमेश्वर पाणी की पहिलं आरती म्हणा आत्मवंदनम गोपाल कृष्ण भगवान की जय.